हॅलो, स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज चालले आहे मी दुकानात. कारण की दुकानात जरा खूप कामं आहेत म्हणून. आणि आता वाजले आहे 3. पोरं पण शाळेतून आले आहेत. तर त्यांना मी घरी सोडत आहे माझ्या आईकडं. आणि दुकानं पण जरा खूप कामं पण आहेत. बघू काय आहे. किती दिवसांनी दुकानात तर मी जातच असते, पण यावेळी जरा उशीर म्हणजे खूप दिवस झाले गेले नाही, कारण की पाहुणे वगैरे यायचे वगैरे म्हणून जायला भेटलं नाही. तर मी पोरांना खाली सोडायला चालले माझ्या आईकडं. ते आणि दळण पण टाकायचं होतं. त्यांना म्हटलं तुम्ही त्यांना सोडून या पोरांना, आणि मी दळण टाकून येते. तर मग चलो आम्ही निघालो. लगेच कामाला चालू. ये पाणी नको उडूस. किती उडते मागं. मी इथं थांबवलं, कारण की इकडं घरी जाणार आणि मी इकडे या दुकानात आणि दळण पण टाकायला चालले आहे. म्हटलं पहिलं दळण टाकून येते, त्याच्यानंतर दुकान उघडेल. तर चला मग दळण टाकून येते पहिलं. बघू ते पहिलं दळण उघडं आहे का नाही. आहे, नसीब दळण उघडं आहे. तर दळण वगैरे टाकलं. त्यांना म्हटलं किती वाजेपर्यंत द्याल, लगेच देणार आहात का, कधी देणार. त्यांना विचारलं. ते म्हटलं की लगेच देऊ. मी म्हटलं ठीक आहे, चालेल, मी येते थोड्या वेळाने. आणि मग मी निघाले दुकानाकडे. बघा आमचे दुकान रस्त्यावरच आहे. हे आमचं आहे दुकान. इथं आम्ही दुकानाचे दरवाज्यावरचे नक्षीकामं आणि चौकट वगैरे सगळं बनवतो. फर्निचर वगैरे. केक उघडले आणि किती घाण झाले. काय करायचं, ते काय सकाळी येतात, दिवसबत्ती करतात, तर साफसफाई तर करत नाही. त्यांना वेळच भेटत नाही ना करायला. तर आम्ही लॉक वगैरे उघडलं. म्हटलं थोडंसं ते येईपर्यंत साफसफाई करून घेते. मग आणि तर मी कपडे फडका शोधत होते. किती त्यांना फडके दिले आहेत पुसायला, ते कुठं ठेवलेत का नाही. मला एक पण फडका भेटत नव्हता. त्याच्यानंतर आतमध्ये सगळं साफसफाई करून घेतली. हा बघा दुकान आमचं. आता मी साफसफाई करून घेते. ही एक मशीन आहे आणि अजून दुसरी एक मशीन आहे त्या साईडला, त्या गाळ्यात आहे. 2 गाळा आम्ही घेतलेल्या आहे. त्याच्यानंतर आम्ही साफ करायला घेतली सगळं. झाडू वगैरे मारली. ते येईपर्यंत म्हटलं साफसफाई करून घेते. झाडू वगैरे मारून घेतलं. एवढं काय वेळ नव्हता, कारण की कामं होते. ते म्हटलं ते नंतर आल्यावर काही करून दिलं नाही, तर थोडंसं साफसफाई करून घेते. मग काय केलं साफसफाई. मग ते आलेत. ते म्हटले ठेवूया सामान, आणि इथं समोर पसारा पण खूप होतो. मटेरियल येणार होतं, त्याच्यामुळे ते जागा पण करायचं होतं. ते म्हणत होते पहिलं इकडं जागा करून घ्या, मटेरियल आलं की मग करता येणार नाही. मग आम्ही म्हणते आतमध्ये आलो, तर हे मारून ठेवलेलं होतं, ते उचलायचं होतं. तर म्हटलं या साईडने उचलणं, इकडे जोर येणार नाही. तर त्यांनी मग घेतलं उचलून. आणि मग काय एकट्याने होत नाही ना. आणि इथं आमच्या दुकानात कोण म्हणजे माणूस पण नाही. असं काय असलं की मी त्यांना मदत करायला येते कधी वेळ भेटल्यावर, कारण की घरातलंच कामं वगैरे नाही लवकर. नाही 2 वाजले तर लगेच पोरं येतात.
एक 12 वाजता येते आणि 1-2 वाजता येतो. काही ते पोरांचं काही करता येत नाही. मग मी आले की कधी साफसफाई करून घेते दुकानात. सगळं इथलं घाण सगळं साफसफाई करून घेतलं. खालचं वगैरे खूप घाण होतं, करून घेतलं. मोबाईल सेट करते. हे बघा किती घाण आहे. खाली माझा स्टँड आहे ना, आता तुम्हाला नीट दाखवलं तर मोबाईल पण ठेवता येत नाही. थोडं असंच व्हिडिओ बनवत होती, त्यांना नव्हतं माहीत मी काय करते. सगळं साफसफाई करून घेतलं. आता बघा किती छान दिसले बघा. पहिलं दाखवलं असं त्याला घाण झालेलं ते मी काढायला विसरले आणि बरं वाटतं. मग बाहेरचं सगळं मटेरियल मटेरियल बाहेर ठेवलेलं ते सगळं आतमध्ये आणलं. त्याच्यानंतर बाहेरचं पण तुम्ही बघायला खूप घाण झालेलं आहे. सगळं मला आवरायचं होतं, कारण की मटेरियलला तर जागा करायचं होतं. बघा किती असं ॲक्रेलिक सगळं असं टाकून ठेवलेलं ते. मग ते मी सगळं भरत होते. जे तुकडे होते ते हाताला लागत होते. भरून घेतलं. स्वच्छ आपलं साफसफाई करून घेतली. तो वेळ गेला माझं तर काय सांगणार. खूप पसारा झालेला. ते म्हणत होते साईडला करून ठेव, पण म्हटलं राहू दे, करून घेते पटकन. मम्मी म्हटलं तुम्हाला करून देते सगळं. ते मटेरियल येईपर्यंत म्हटलं होईल ना साफसफाई. तिथे जागा ठेवायला पण जागा नाही, एवढं हे झालं. काय करायचं. झालं सगळं करून. बघा आता बघा कसं छान वाटले बघा. एवढं मोकळं जागा, एवढं पसारा होता ना, एवढी मी सगळं मोकळं केलं बघा. एवढं जागा केलं होतं. आता ते मटेरियल इथे या साईडला मटेरियल टाकू शकतो जे आले ते बघा. आणि थोडंसं बसली आणि पाणी पियाल्यानंतर थोडंसं खुर्चीवर बसते. तर असं फिरवली इकडे तिकडे, मजा वाटली. लाकडावरची मशीन वगैरे चालते. मस्त डिझाईन बनवतात. इथं बोर्डचं काम चालू आहे आमचं. खूप मेहनत करायला लागतं. मेहनत केल्याशिवाय फळ भेटत नाही. तर आम्ही माझं पोरं रात्री 9 वाजता ते पोरा माझी बहीण सोडून गेली. नंतर इथं मम्मी छान व्हिडिओ बनवतो, खूप कंटाळते नंतर तेच व्हिडिओ खूप मस्त शांत बसत नाही. व्हिडिओ करतच नाही. बॅक कॅमेऱ्याला व्हिडिओ बनवत पण मला असं व्हिडिओ बनवत पप्पानी माझे कट करून माझ्या पप्पानी कट करून वगैरे असं केलं. कट करून घरी आल्यानंतर मी थोडंसं पार्सल आणलेलं त्यांनी पनीर चिल्ली आणि म्हटलं थोडंसं डाळ होतं दुपारचं. मग भात वगैरे
भाजी पण होती दुपारची, काहीच मी थोडीशी व्हिडिओ भात ब्लॉग टाकायला करायला गेली. लागला कारण आणि हे बघा एंडिंग माझी पोरगीने केला व्हिडिओ. म्हटलं मला नाही वेळ भेटणार, तू कर. ती म्हटली मम्मी थांब मी करते. करायला घेतली. एंड व्हिडिओ माझी पोरगीने केला. प्लीज व्हिडिओ बनवायला नंतर ठीक आहे. काहीच बाय. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.